नमस्कार मित्र हो. आजचा आपला विषय जो आहे तो अच्युत गोडबोले यांच्या मनात या पुस्तका संबंधित आहे. अच्युत गोडबोले यांनी आपल्या मनात या पुस्तकामध्ये मन हा विषय खूप सुंदररित्या मांडलेला आहे आणि तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बालकवींच्या एका कवितेचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात, शून्य मनाच्या घुमटात कसले तरी घुमते गीत, अर्थ कळेना कसलाही विश्रांती परित्या नाही, न कळे असला घुमट बनवला कुणी कशाला. बालकवींच्या शब्दातील मनाविषयीचे हे उद्गार अत्यंत रहस्यमय उद्बोधन करणारे आहेत. वास्तविक पाहता मनानेच मनाविषयी लिहिणे, मनाचा शोध घेणे असं काहीसं आपण करत आहोत. मानवी जीवनाचं करता करविता म्हणजे मन. मनाची जडणघडण समजून घेणे फार गुंतागुंतीचे आहे. पण आपण असे म्हणू शकतो की मानवी जीवन म्हणजे मन आहे. मन हे चराचरामध्ये, रंध्रारंध्रामध्ये सामावलेले आहे. मन म्हणजेच जणू सर्वस्व आहे. भारतीय अध्यात्मात तर मनाची चंचलता म्हणजे जीवन म्हटले आहे. मनाची सूक्ष्मता म्हणजे आत्मा म्हटले आहे आणि मनाची शून्यता म्हणजे निर्वाण अशी मनाची संकल्पना केली आहे. मन ज्या ठिकाणी सूक्ष्म अवस्थेत असते म्हणजे आपण असे म्हणू शकतो की जाणीव आहे, आणि मन ज्या ठिकाणी विचार शून्य आहे त्या अवस्थेला आपण आत्मा म्हणतो किंवा साक्षी दृष्टा भाव म्हणतो. त्याच मनाचे मुख्यत्वे 4 भाग पडतात. पहिला भाग म्हणजे विज्ञान, दुसरा भाग बुद्धी किंवा संज्ञा, तिसरा भाग संवेदना आणि चौथा भाग म्हणजे संस्कार. मन हे तर कणाकणात समाविष्ट आहे हे आपण पाहिले. विज्ञान माहितीचा बेहिसाब साठा करणारा भाग बुद्धी किंवा संज्ञा त्या माहितीचे आकलन करते. त्या माहितीला सुखद किंवा दुःखद अशा स्वरूपात विभागते. त्यानुसार व्यक्तिमत्व म्हणजेच संस्कार बनतात, प्रतिक्रिया उत्पन्न होतात, अहंकार मीपणा जन्म घेतो. पूर्वसंग्रहित एखाद्या विषयाबाबत आठवणे म्हणजे बुद्धी आणि एखाद्या विषयाबाबत कल्पना करणे म्हणजे मनाचा गुणधर्म. मनाने कल्पना केलेला तसेच बुद्धीने आठवलेला एखादा विषय संग्रहित ठेवणे म्हणजे संस्कार. मन नेहमी बुद्धी आणि संस्कारांच्या सहाय्याने काम करते. मनाविषयी अत्यंत साधेपणाने समजून घ्यायचे झाले तर आपण असे म्हणू शकतो की मी जे आहे तो साक्षी दृष्टा भाव आहे. जो मी पाहतो ते म्हणजे मन. जर मी आता वर्तमान काळातील एखाद्या गोष्टीला एकाग्र चित्त करून अनुभवू शकत असेल तर तो साक्षी दृष्टा भाव होय. आणि जर मी भूतकाळ आणि भविष्यकाळ या विषयांमध्ये जर गुरफटून असेन म्हणजे जर मन वर्तमानाचे चिंतन न करता
भूतकाळातील आठवणी आणि भविष्यकाळातील संभाव्यता यांचे चिंतन करत असेल तर ती मनाची चंचलता होय. अशा चंचलतेतूनच क्रियाशीलता घडत असते. मानवी कर्मांचे मूळ हे मनाची अशा प्रकारची ही चंचलता आहे. भारतीय अध्यात्मानुसार मनाचे 3 गुण सांगितलेले आहेत. 1 तमोगुण, 2 रजोगुण आणि 3 सत्वगुण. तमोगुणी व्यक्ती दुराग्रही, गोंधळलेली, संतापी असते, तर रजोगुणी व्यक्ती अस्वस्थ, लोभी असते. सत्वगुणी व्यक्ती बुद्धिमान आणि संयमी असते. अशा मनाच्या 3 अवस्था आहेत. आपले भारतीय वेद मनाची जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती अशी विभागणी करतात. मनाचा विकास म्हणजे जीवनाचा विकास हा वेदांचा संदर्भ आहे. वेदानुसार आनंद, सुख, दुःख, शहाणपणा, वेडेपणा, शक्ती, दुबळेपणा ह्या मनाच्या अवस्था आहेत. मुख्यत्वे मनाची कामे ही ज्ञान प्राप्त करणे, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, प्रेम, द्वेष, आशा, भीती इत्यादी प्रकारची असतात. त्याचप्रमाणे मनाचे विविध नकारात्मक गुण देखील आहेत, जसे की अहंकार आहे, राग आहे, वासना आहे, लोभ आहे आणि मोह आहे इत्यादी प्रकारचे. त्याचप्रमाणे मुख्यत्वे मनाच्या 3 प्रकृती असतात. एक कफ प्रकृती, दुसरी पित्त प्रकृती आणि तिसरी वात प्रकृती. स्वामी विवेकानंदांसारखी कुशाग्र बुद्धिमत्तेची तेजस्वी व्यक्ती कफ प्रवृत्तीचं उदाहरण आहे. पतंजली योगसूत्रानुसार तमो, रजो, सतो ह्या मनाच्या 3 गुणांच्या कमी अधिक प्रमाणाने व्यक्तीच्या शरीरावर त्वरित परिणाम दिसतात. तर पतंजलीनुसार मनाच्या विविध वृत्ती सांगितलेल्या आहेत. त्यातील सम्यक ज्ञान, मिथ्या ज्ञान, कल्पनाशक्ती, निद्रा म्हणजे झोप आणि स्मृती या 5 वृत्ती मनुष्याच्या दुःखाचं कारणही बनू शकतात व त्याला दुःखातून मुक्तही करू शकतात. पतंजली ऋषी हे भारतातील अध्यात्म तत्वज्ञान या विषयातील श्रेष्ठतम व्यक्तिमत्व म्हणून गणले जातात. त्यांनी पातंजल योगसूत्राच्या माध्यमातून भारतीय मानसशास्त्राचे खूप सखोल असे विवेचन केलेले आहे. पतंजली ऋषींच्या मते शरीर आणि व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या गोष्टी ह्या पुढील प्रमाणे आहेत. 1 म्हणजे मन, दुसरे म्हणजे शरीराची अवस्था, 3 म्हणजे झोपण्याची पद्धत, 4 सकाळी उठण्याची वेळ, 5 झोपण्याची वेळ आणि 6 म्हणजे श्वास. पतंजलींनुसार योग म्हणजे संपून जाणे, समर्पित होणे होय. जिथे मन क्रियाशील आहे ही अवस्था म्हणजे जीवन आणि योग म्हणजे पूर्णत्व, मुक्ती किंवा शांती होय. मनुष्य प्राण्याच्या अवस्थेतून मनुष्य बनण्याची खरी प्रक्रिया ध्यानामुळे विकसित झाली. इतर प्राण्यांत आणि मनुष्यात फक्त ध्यानाचा म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा फरक आहे. पुरातन भारतात बुद्ध, महावीर यांनी मानवी मनाचा स्तर शोधून काढला आणि त्याची मांडणी केली. वास्तवात मन हे नीरव, शांत, पवित्रच आहे.
काही क्षणासाठी त्यावर विकारांचे ढग येतात, तेव्हा फक्त आपण स्तब्ध राहायचं. काही वेळानंतर आपोआप मनरूपी आकाश शुद्ध होणार असतं. मन नेहमी पूर्वसंस्कारांच्या सहाय्याने कार्य करते. म्हणजे मन जेव्हा एखादी कृती करते तेव्हा त्यात आपला पूर्वदृष्टिकोन, कल्पना मिसळूनच काम करते. म्हणजे मन सत्य पाहत नाही, तर ते आपल्या पूर्वसंस्कारांची खुशामत करत असतं. त्यामुळे कुठलीच गोष्ट आपण वस्तुनिष्ठरित्या करू शकत नाही. मन पूर्वसंस्कारांचा मसाला त्याला लावतेच. मन जेव्हा चंचल असते तेव्हा ते अज्ञानी असते. जसे ते स्थिर एकाग्र होते तसे ते ज्ञानी बनू लागते. दोन व्यक्तीत फरक फक्त ध्यानाचा असतो. जास्त ध्यानी तो जास्त सुखी, तोच जास्त ज्ञानी होय. एकाच वर्गात बसणाऱ्या, एकाच शिक्षकाकडून शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये फरक ध्यानामुळे आढळतो. मन शुद्ध, पवित्र, एकाग्र ठेवून हवं ते साध्य मिळवता येईल. माझे जे आताचे अस्तित्व आहे तेच म्हणजे माझे मन, माझे संस्कार होत. मन कोणता शरीराचा अवयव कदापि नाही. जीवन ही मन आणि शरीर यांची एकत्रित संरचना आहे. मन विविध गुणांची एकत्रित मांडणी आहे. त्यामुळे अस्वस्थ मन शांत करण्याचा उपाय स्वयं मनाकडेच आहे. बाह्य कोणतेही साधने त्यावर उपाय ठरू शकत नाहीत. श्वास बदलला की विचार बदलतो, म्हणून तिबेटमध्ये राग आल्यावर धावा म्हणून सांगितले जाते. धावताच ऑक्सिजनची गरज वाढेल व पूर्वीच्या रागाचा विचार गळून पडेल, असा त्यामागचा विचार. म्हणजेच यावरून मनाच्या आणि श्वासाचा गहरा संबंध लक्षात येईल. सॉक्रेटिसचा शिष्य म्हणजे प्लेटो याच्या मतानुसार आपण आपला अनुभव आपल्या मनाच्या कोऱ्या पाटीवर लिहित असतो आणि त्यातूनच आपलं ज्ञान वाढत असतं. प्लेटो मनाला आत्मा संबोधित असे. शेवटी आत्म्याचा बोध, मनाच्या स्थिरतेचा बोध हा देखील मनुष्याच्या सूक्ष्म अवस्थेतच होतो. त्यामुळे प्लेटोचे हे विधान तार्किकदृष्ट्या संगतच वाटते. मनाच्या उद्दीपनाचा शरीरावर परिणाम होतो आणि शरीराच्या उद्दीपनाचा मनावर परिणाम होतो, हे गेलेनने मांडले होते. मन म्हणजे पंचगुणांनी बनलेल्या शरीराची संयमन, संतुलन करणारी संस्था किंवा प्राणशक्ती होय. त्या मूळ प्राणशक्तीचे सर्वच जीव हे अंश आहेत. जेव्हा जेव्हा पंचगुण जल, अग्नी, भूमी, आकाश हे विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात, तेव्हा त्यात प्राणशक्ती, मन विद्यमान होते. पंचगुण विविध अवस्थांमध्ये रूपांतरित होऊन म्हणजेच वायू, जल, भूमी, आकाश आपले दीर्घकालीन अस्तित्व टिकवतात. त्याचप्रमाणे मन, जनुकीय बुद्धी देखील स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची धडपड, स्वसुरक्षा, स्वतःचा विस्तार किंवा पुनर्रूप अशा प्रक्रियांद्वारे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मन कैवल्य साक्षात्कार अनुभवण्यापूर्वी सर्व काही चंचलतेचे शिखर गाठते. जन्मतः मन कोऱ्या पाटीसारखे असते, पण वरील 3 प्रक्रियांद्वारे ज्यातून त्याला आपल्या अस्तित्व पंचगुणांच्या सोबत टिकवायचे असते, त्यामुळे मन पंचगुणांमध्ये असलेल्या गोष्टींचे, घटकांचे शरीरातील इंद्रियांच्या आधारे एकत्रित आकलन करते. बाह्य इंद्रियांद्वारा माहिती घेऊ
वरील उल्लेख केलेल्या अस्तित्व टिकविण्याच्या प्रक्रियांनुसार आपले त्या गोष्टीबाबतचे मत बनवते. उदाहरणार्थ, समजा वादळी परिस्थिती आहे तर मन वरील तीनही प्रक्रियांशी त्या वादळाला जोडून पाहते. म्हणजे त्या पंचगुणांसोबत शरीर आहे, त्याचे अस्तित्व, सुरक्षा, विस्तार ह्यांचे आकलन करून लगेच कृती होते. व्यक्तिपरत्वे हे निरीक्षण आकलन भिन्न असू शकते. आधुनिक मानसशास्त्रानुसार मनाचे दोन भाग केलेले आढळतात. सर्वात वरचा चेतन मन, कॉन्शियस माइंड, म्हणजे जाणीवेचा स्तर, त्याला आपण विज्ञान म्हणू शकतो. त्या खालचा अवचेतन मनाचा सबकॉन्शियस माइंड स्तर होय. आपत्कालीन सर्व निर्णय हे कॉन्शियस माइंडद्वारा घेतले जातात. त्यात वरील तीन प्रक्रिया गृहीत धरून निर्णय होतात. तर मनाचा संस्कार, मनाचे व्यक्तिमत्व हे सबकॉन्शियस माइंडचे प्रकटीकरण आहे. अंतर्मनाचे जे काही सार्वजनिक गुणधर्म आहेत तीच सर्वांच्या मनाची वैशिष्ट्ये आहेत. फक्त गुण अवगुणांच्या प्रमाणाचा फरक असतो. इंद्रियांद्वारे प्रथमदर्शनी माहिती ही कॉन्शियस माइंडकडे येते. त्या माहितीवरून कॉन्शियस माइंड पूर्वानुभव, पूर्वमत आणि जर नवीन काही अनुभव असेल तर अस्तित्व टिकविण्याच्या तीन प्रक्रिया ह्यांना जोडून पाहते व आवश्यकतेनुसार निर्णय घेते. त्याचप्रमाणे शरीराचे नकळत होणारे संयमनाचे कार्य करते. कॉन्शियस माइंड विशिष्ट पद्धतीने शरीर आणि मन यांच्यावर प्रक्रियेद्वारे आवश्यक माहितीला, पुन्हा पुन्हा साठवलेल्या माहितीला सवयीत रूपांतरित करते. अशी सबकॉन्शियसमध्ये गेलेली माहिती नकळत संस्कारात रूपांतरित होते. थोडक्यात मनाचा परिचय करून घेताना आपण असे म्हणू शकतो की मन हे आपल्या सर्व इंद्रियांचा एकत्रित कार्य करण्याचा एक संघ आहे. आपली सर्व बाह्य इंद्रिये भौतिक परिस्थितीतील संवेदनांचे जसे की दृश्य, ध्वनी, चव, स्पर्श, गंध यांचे आकर्षण करतात आणि इतर इंद्रियांकडे रूपांतरणासाठी पाठवतात. कॉन्शियस माइंड त्यावर तार्किकदृष्ट्या नियंत्रण करते. एखाद्या विषयाचे किती महत्त्व आहे त्यानुसार त्याला मूल्य दिले जाते. समजा वरवरचा एखादा विषय असेल तर कॉन्शियस माइंड आपल्या स्तरावरच त्याला निभावत असते. पण जर एखाद्या विषयाची आपल्या भावना जोडलेल्या असतील, वारंवारता जोडलेली असेल किंवा काही वेगळेपण जोडलेले असेल किंवा अशी एखादी गोष्ट असू शकते की ज्यामुळे जीवन मरणाचा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो किंवा लैंगिकतेचा संदर्भ असू शकतो, असेच काही विषय फक्त सरळ सबकॉन्शियस माइंडकडे पाठवले जातात. सबकॉन्शियस माइंड वारंवारतेची भाषा समजते. त्याचबरोबर भावना आणि युनिकनेस यांची भाषा समजते. असे विषय मग संस्कारांचा भाग बनतात आणि त्यानुसारच व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत असतं. यावरून आपल्या एक लक्षात येऊ शकतं की भौतिक परिस्थितीचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. म्हणजेच जशी भौतिक परिस्थिती असते तसं व्यक्तिमत्व विकास होत असतो. आपली संगत याचा देखील आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. याचं कारण मनाची अशी आगळी संरचना आहे. ज्या गोष्टी आपल्या संस्काराचा भाग आहेत, जेव्हा आपण एखादी कृती करतो त्या कृतीमागे आपले संस्कार जोडलेले असतात, आपलं व्यक्तिमत्व जोडलेलं असतं. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये फरक जाणवतो
याचं कारण त्यांना त्यांच्या त्यांच्या स्तरावर लाभलेली भौतिक परिस्थिती असते, त्यांची संगत असते, त्यांचे संस्कार असतात. ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते, मनाचा विकास हा बाह्य दृश्यावर अवलंबून आहे. बाह्य दृश्यावर जाणीवपूर्वक बदल करून मनामध्ये सुद्धा हवे त्या पद्धतीने हवे तसे बदल करता येऊ शकतात, हे त्यावरून सिद्ध होते. आध्यात्मिक पातळीवर मनाचे अजून काही पोटविभाग असतात, जसे की कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, त्यापुढे कॉस्मिक कॉन्शियसनेस आणि सुपर कॉन्शियसनेस. प्राथमिक स्तरावर अभ्यास करताना एवढं खोलात जाण्याची तशी आवश्यकता नाही. मनाचे फक्त 2 स्तर जरी समजले तरी पुरेसे आहेत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मनाची चंचलता म्हणजे जीवन, मनाची सूक्ष्मता म्हणजे आत्मा आणि मनाची शून्यता म्हणजे निर्वाण होय. निर्वाण अवस्थेच्या ठिकाणी शरीर असेल पण अहंकार मी मुक्त असेल, पण महानिर्वाणाच्या अवस्थेत शरीरही नसेल आणि अहंकारही नसेल, असेल फक्त शून्यता आणि शून्यताच.